माणसं एकमेकांकडे का आकर्षित होतात? हे एक मोठं कोडं आहे नाही का? पण विचार करा, जर हे कोडं सोडवण्यासाठी एक ठरलेलं सूत्र असेल तर? हो, आज आपण रेव्हेलेशन नावाच्या पुस्तकात दिलेल्या एका वादग्रस्त सिस्टमबद्दल बोलणार आहोत. चला तर मग बघूया काय आहे हे रहस्य. तर हे सगळं कुठून आलंय? तर हा आहे आपला सोर्स, द व्हिनिशियन आर्ट्सचं रेव्हेलेशन नावाचं मॅन्युअल. म्हणजे आपण जे काही बघणार आहोत ते थेट या पुस्तकातून घेतलं आहे. त्याची चिकित्सा करणार आहोत. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही सिस्टम नक्की आहे तरी काय? मग यामागचा व्हॅल्यूचा सिद्धांत काय आहे? त्यानंतर यात वापरली जाणारी खास भाषा, काही शब्द, मग रील करण्याची कला, म्हणजे हे सगळं प्रॅक्टिसमध्ये कसं आणायचं, आणि शेवटी फ्रेमवर कंट्रोल कसा मिळवायचा. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. प्रलोभनासाठी एक ठरलेली प्रणाली म्हणजे काय? तर ह्या सिस्टीमच्या मते आकर्षण म्हणजे काही जादू नाही किंवा नशिबाचा खेळ नाही. ते एक गणित आहे, एक पझल आहे जे सोडवता येतं. या सिस्टीमचा मूळ विचारच हा आहे की आकर्षण हे एक रहस्य नाही, तो एक खेळ आहे आणि प्रत्येक खेळाचे जसे नियम असतात तसे याचेही आहेत. या पुस्तकाचा दावा तर असा आहे की हे नियम कोणीही शिकवू शकतं आणि मग या खेळात मास्टर बनू शकतं. बरं, मग हे सगळे नियम, हे तंत्र, हे आलं कुठून? यामागे काहीतरी थिअरी असेल ना? हो, आहे, आणि ती दडलेली आहे उत्क्रांतीवादी मानसशास्त्रात. बघूया काय आहे हे व्हॅल्यू फ्रेमवर्क. या सिस्टमच्या केंद्रस्थानी आहे सर्व्हायव्हल आणि रेप्लिकेशन व्हॅल्यू, म्हणजे S&R व्हॅल्यू. याचा सरळ सरळ अर्थ आहे जगण्याची आणि आपली वंशवेल वाढवण्याची क्षमता. म्हणजे बघा, आपला मेंदू अगदी नकळतपणे अशा पार्टनरला शोधत असतो ज्याच्यात ही क्षमता जास्त आहे, ज्याच्यामुळे पुढची पिढी मजबूत आणि यशस्वी होईल. मग असे कोणते गुण आहेत जे हे S&R व्हॅल्यू दाखवतात? त्यांना इथे अट्रॅक्शन ट्रिगर्स म्हटलं आहे. म्हणजे पुरुषांचा नेता असणं, आपल्या लोकांचं रक्षण करण्याची ताकद, किंवा इतरांमध्ये लोकप्रिय असणं, म्हणजे ज्याला प्री सिलेक्शन म्हणतात. या सिस्टीमनुसार हे गुण बघितले की आपल्या नकळत मेंदूला सिग्नल मिळतो की हो, हा एक चांगला पार्टनर ठरू शकतो. ओके, तर थिअरी समजली. आता पुढचा भाग, ह्या गेमची भाषा. हो, यांची स्वतःची एक डिक्शनरी आहे, काही खास शब्द आहेत. ते समजल्याशिवाय यातल्या युक्त्या कळणार नाहीत. चला तर बघूया. सगळ्यात पहिला आणि सोपा शब्द आहे IOI, म्हणजे इंडिकेटर ऑफ इंटरेस्ट. नावाप्रमाणे समोरच्या व्यक्तीला आपल्यात इंटरेस्ट आहे हे दाखवणारी खूण. जसं की आपल्याकडे बघून हसणं, लक्ष देऊन ऐकणं, हे सगळं IOI झालं. आणि IOIच्या अगदी विरुद्ध आहे IOD, इंडिकेटर ऑफ डिसइंटरेस्ट, म्हणजे इंटरेस्ट नाही असं दाखवणं. पण गंमत अशी आहे की या सिस्टममध्ये याचा वापर मुद्दाम होऊन एक स्ट्रॅटेजी म्हणून केला जातो. का? तर स्वतःला एक चॅलेंज म्हणून सादर करण्यासाठी, म्हणजे आपण खूप उत्सुक किंवा गरजू नाही आहोत हे दाखवण्यासाठी. पुढचा महत्त्वाचा शब्द आहे DHV, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हायर व्हॅल्यू, म्हणजे आपलं मूल्य जास्त आहे हे दाखवणं. पण हे थेट बढाई मारून नाही करायचं, तर आपल्या बोलण्यातून, आपल्या कथांमधून किंवा वागण्यातून ते असं दाखवायचं की समोरच्यावर प्रभाव पडेल. आणि आता एक सगळ्यात वादग्रस्त कन्सेप्ट, नेग. हे काय आहे? तर हा एक हलका फुलका खेळकर अपमान असतो किंवा असं काहीतरी बोलणं जे कौतुकही वाटेल आणि थोडं टोचेलही. याचा उद्देश काय? तर समोरच्या व्यक्तीला थोडं कमी लेखून त्या व्यक्तीला तुमची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लावणं ही एक प्युअर सायकोलॉजिकल मूव्ह आहे. चला, मग थिअरी झाली, शब्द समजले. आता वेळ आहे हे सगळं ॲक्शनमध्ये बघण्याची, म्हणजे या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष वापरल्या कशा जातात. बघूया रील करण्याची कला. ह्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिचं नाव आहे बेट हुक रील रिलीज. अगदी मासेमारीच्या प्रक्रियेसारखं. पहिलं बेट टाकायचं, म्हणजे एखादा प्रश्न, चॅलेंज किंवा DHV. समोरच्याने प्रतिसाद दिला म्हणजे ते हुक झाले. मग थोडं लक्ष देऊन त्यांना जवळ ओढायचं, म्हणजे रील करायचं. आणि मग अचानक लक्ष काढून घ्यायचं, म्हणजे रिलीज. ह्याने एक प्रकारचा ताण निर्माण होतो आणि उत्सुकता वाढते. हे पुस्तकातलं उदाहरण बघा, म्हणजे कळेल. इथे लव्ह ड्रॉप विचारतो, तू त्या रोज फोन करणाऱ्या गरजू मुलींपैकी आहेस का? हे झालं बेट. समोरची व्यक्ती म्हणते नाही, म्हणजे ती हुक झाली. मग तो हसतो, हे झालं रील, आणि लगेच पुढचा प्रश्न विचारून रिलीज करतो.
एक मिनिट, तू त्या विचित्र मुलींपैकी तर नाहीस ना? हा एक प्रकारचा सतत चालणारा मानसिक खेळ आहे. आणि हे पाहिलं का, ह्या पुस्तकात तर सामाजिक संवादांना अक्षरशः एका फ्लो चार्टमध्ये बसवलंय. म्हणजे कोणती कृती करायची, त्याला काय प्रतिसाद येईल, मग पुढे काय करायचं, सगळं ठरलेलं. जणू काही माणसांच्या भावना म्हणजे कॉम्प्युटरमधले इनपुट आणि आउटपुट. ओके, तर ह्या सगळ्या युक्त्या, हे शब्द, ही बेट हुक रील पद्धत, ह्या सगळ्याच्या मागे अंतिम ध्येय काय आहे ते आता आपण बघणार आहोत 5व्या भागात. आणि ते आहे फ्रेमवर कंट्रोल मिळवणं. तर फ्रेम कंट्रोल म्हणजे नक्की काय? याचा अर्थ आहे त्या संवादाची, त्या नात्याची संपूर्ण सूत्र आपल्या हातात घेणं. एक अशी परिस्थिती निर्माण करणं जिथे तुम्ही जज आहात आणि समोरची व्यक्ती तुमचं अप्रुव्हल मिळवण्यासाठी, तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुस्तकातलं हे वाक्य बघा, ते सगळं स्पष्ट करतं. तो तिच्या मूल्याचा न्याय करणारा आहे, तर ती त्याचे मानक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. ती त्याच्या हुप्समधून उडी मारत आहे, उलट नाही. म्हणजे इथं भूमिकाच पूर्णपणे उलट्या होतात. जो इम्प्रेस करायला गेला आहे तोच पारख करणारा बनतो. आणि ही डॉमिनंट फ्रेम कशी तयार करायची, त्यासाठी काही युक्त्या आहेत. जसे की लहान सहान हुप्स म्हणजे कामं सांगून नकळतपणे आपल्या ऐकण्याची सवय लावणं, बोलण्याचे विषय सुरू करणं आणि मध्येच तोडणं, आपल्या कथांमध्ये DHV टाकणं आणि संभाषणावर पूर्णपणे आपले नियंत्रण ठेवणं. तर मग शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेव्हा आपण सामाजिक संवादांना, मानवी नात्यांना जिंकण्या हरण्याचा खेळ म्हणून बघायला लागतो, तेव्हा आपल्यातील जोडणीचं, आपल्यातील माणुसकीचं काय होतं याचा विचार नक्कीच करायला हवा. या प्रणालीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर हा उलगडा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.